पहा, आपण दोन प्रॉपर्टी ऑलरेडी पाहिलेले आहेत. फर्स्ट वन इज द ॲटॉमिक साइज अँड सेकंड वन इज द आयोनायझेशनल एन्थाल्पी. आयोनायझेशनल एन्थाल्पी आणि साइज मध्ये दोन, म्हणजे साइज मध्ये सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी आपण एक्सप्लेन केली, गॅलियम आणि ॲल्युमिनियम मधला डिफरन्स. हे ऑलरेडी आपण एक्सप्लेन केलेले. नेक्स्ट कन्सेप्ट आता आपल्याला पाहायचा आहे याच्यामधला, तो आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप नंबर 13. ग्रुप नंबर 13. ग्रुप नंबर 13 मध्ये कोण कोण आहे पहा. ग्रुप नंबर 13 मध्ये बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, एन्थॅलियम हे 5 एलिमेंट आहेत. ओके, काय होतं पहा, आता सगळ्यात महत्त्वाची फिजिकल प्रॉपर्टी ही आहे की हा जो दिसतोय तुम्हाला सगळ्यात वरती बोरॉन, हा मेटॅलॉइड आहे. काय आहे? मेटॅलॉइड. ॲल्युमिनियम मेटल, ऑल अदर्स आर मेटल. बाकीचे सगळे मेटल्स आहेत. बाकी सगळे काय? मेटल आहेत. हा मेटॅलॉइड असल्यामुळे हा याची कंडक्टिव्हिटी जी आहे किंवा हा गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी नाहीये. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. इट इज अ पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हा कसा असेल? पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. अदर जे इलेमेंट दिसत आहेत तुम्हाला सगळे मेटल्स आहेत. ते मेटल असल्यामुळे इट इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हे सगळे ॲल्युमिनियम पासून सगळे जे दिसत आहेत हे सगळे काय असणार आहे? तुमचे गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हे लक्षात ठेवायचं आहे, हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, याच्यामधलं हे लक्षात राहील. हे झालं ग्रुप नंबर 13 बद्दल. ग्रुप नंबर 13 बद्दल हे मेटलॉइड असेल, बाकीचे मेटल्स असतील. मेटल आहेत म्हणजे हे सगळे काय असणार आहे? तुमचे हार्ड अँड ब्रिटल. हा कसा असणार आहे? सॉफ्ट. कसा असणार आहे? सॉफ्ट. हे काय असणार आहे? गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हे लक्षात ठेवा कन्सेप्ट. बोरॉन मेटॅलॉइड आहे, बाकी सगळे मेटल आहेत, त्यांच्या बाकीच्या प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, हे झालं कशाबद्दल? ग्रुप नंबर 13 बद्दल. नीट प्रॉपर्टी लक्षात ठेवा, मी व्यवस्थित लिहिलेले आहे. हे असंच तुम्हाला अभ्यास करावा लागेल. त्याचं ग्रुप नंबर 13. आपल्याला ग्रुप नंबर 14 च्या पण पाहिजेत, ग्रुप नंबर 15 च्या पण फिजिकल प्रॉपर्टीज पाहिजे आहेत. ह्या सगळ्यांनी लक्षात ठेवा काय आहेत त्या. ओके, मेटॅलिक नेचर डाऊन दी ग्रुप इन्क्रीज होत जातं. मेटॅलिक नेचर डाऊन दी ग्रुप इन्क्रीज होत जातं, म्हणजे जसं आपण डाऊन दी ग्रुप जाऊ तसे इलेक्ट्रॉन इझिली रिमूव्ह होतात. हे लक्षात ठेवायचे सगळ्यांनी. मेटॅलॉइड जे ते पुअर कंडक्टर ॲज कम्पेअर्ड टू दिस ऑल मेटल्स. ओके, हे लिहिलं का सगळ्यांनी? हे राईट डाऊन करून घ्या ग्रुप नंबर 13 साठी. असंच सिमिलरली आपण ग्रुप नंबर 14, ग्रुप नंबर 15 साठी पाहता. नेक्स्ट कन्सेप्ट सेकंड, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप नंबर 14. ग्रुप नंबर 14 म्हणजेच कार्बन फॅमिली. कोणती फॅमिली? कार्बन फॅमिली. कार्बन फॅमिली काय असते पहा? कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम. ठीक आहे, त्याच्यानंतर टीन आणि लेड. कोण असणार आहे? टीन आणि लेड. टीन, लेड. बघा आता, कार्बन जो आहे तो प्युअरली नॉन मेटल आहे. इट इज प्रेझेंट इन गॅसियस स्टेट. सॉरी, कार्बन हा काय? नॉन मेटल आहे. कार्बन काय? नॉन मेटल. सिलिकॉन अँड जर्मेनियम, these two are metalloids. these two are metalloids. हे दोघं मेटॅलॉइड्स आहेत. आणि हे शेवटचे दोन टीन आणि लेड हे जे दिसत आहेत ते प्युअर मेटल आहेत. मेटल आहेत. आता याच्यावरून एक गोष्ट समजत असेल तुम्हाला, जसं आपण डाऊन दी ग्रुप जातोय तसं मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होते. मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज झालं की कंडक्टिव्हिटी पण इन्क्रीज होते. म्हणजे याचा जर विचार केला तर ऍक्च्युली हा इन्सुलेटर पाहिजे. काय पाहिजे? इन्सुलेटर. पण इथे एक्सेप्शन आहे.
एक्सेप्ट ग्राफाइट. ग्राफाइट काय आहे याच्यातला कंडक्टर आहे. काय आहे कंडक्टर. ऍक्च्युअली कार्बनचा डायमंड जर घेतला आपण किंवा बाकीचे कंपाऊंड जर घेतले तर इन्सुलेटर म्हणून ऍक्ट होतात. पण ग्राफाइट हा असा कार्बनचा कंपाऊंड आहे की तो काय असतो कंडक्टर असतो. काय असतो कंडक्टर असतो. हे लक्षात ठेवायचं. मेटॅलॉइडचा जर विचार केला तर हे पुअर कंडक्टर असतील. पुअर कंडक्टर. नेक्स्ट हे दोन मेटल जे दिसत आहेत ते प्युअर कंडक्टर असणार आहेत. काय असणार कंडक्टर. म्हणजे मेटॅलिक नेचर वरती त्याची कंडक्टिव्हिटी डिपेंड असेल. काय असणार आहे मेटॅलिक नेचर वरती त्याची कंडक्टिव्हिटी डिपेंड असते. हे विसरायचं नाही सगळ्यांनी. ठीक आहे. इझिली लक्षात ठेवा. हे दोघे आता ऑक्सिडेशन स्टेट ज्यावेळेस आपण शिकणार आहे पुढे केमिकल प्रॉपर्टी शिकायचे रिएक्शन्स त्याच्या अगोदर ह्या गोष्टी शिकून घ्या म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी लक्षात राहतील. परत एकदा पहा. कार्बन नॉन मेटल आहे. सिलिकॉन जर्मेनियम हे दोघं मेटॅलॉइड्स आहेत आणि टिन आणि लेड हे दोघं मेटल्स आहेत. नॉन मेटल जो असतो तो इन्सुलेटर. फक्त एक्सेप्ट कोण आहे ग्राफाइट. ग्राफाइट ऍक्ट एज अ कंडक्टर इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन. वर्टिकल डायरेक्शन मध्ये तो कंडक्टर नसतो. सिलिकॉन मेटॅलॉइड आहे. जर्मेनियम मेटॅलॉइड आहे. इट इज अ पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. म्हणून सेमी कंडक्टर पण याला म्हणलं जातं. सेमी कंडक्टर म्हणून वापरले जातात सिलिकॉन आणि जर्मेनियम. टिन आणि लेड हे स्ट्रॉंग मेटल आहेत. मोर रिएक्टिव्ह मेटल आहेत. रेजिस्टन्स करतात. हे गंजत नाहीत. ठीक आहे. करोजिव्ह रेजिस्टन्स आहेत. करोजन होत नाही या दोघांना. हे लक्षात ठेवायचं. टिन आणि लेड हे दोन एलिमेंट किंवा दोन मेटल असे आहेत की त्यांचं करोजन होऊ शकत नाही. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. हे लिहून घ्या सगळ्यांनी महत्वाचे. दिस इज द physical properties of group number 14 that is the carbon family. आता पहा थर्ड पॉइंट physical properties of group number 15 that is the nitrogen family. याचे physical property आपल्याला पाहिजे. physical property of group number 15. पहा आता इकडे एलिमेंट कोण कोणते असतात. नेहा, प्रिया, अश्विनी, सब, भिकारी. नाव सांग. नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटिमनी आणि बिस्मथ. अँटिमनी आणि बिस्मथ. नायट्रोजन हा नॉन मेटल आहे. इट इज प्रेझेंट इन गॅसियस स्टेट. फॉस्फरस हा पण नॉन मेटल आहे. आर्सेनिक आणि अँटिमनी हे दोघे मेटॅलॉइड्स आहेत. मेटॅलॉइड्स आहेत. हे दोघे काय आहेत मेटॅलॉइड. आणि लास्ट बिस्मथ हा एकटाच असा आहे की तो मेटल आहे. बिस्मथ हा एकटाच असा आहे की तो काय आहे मेटल आहे. नायट्रोजन फॉस्फरस हे दोघे नॉन मेटल. आर्सेनिक अँटिमनी मेटॅलॉइड आणि बिस्मथ काय असणार आहे मेटल. आता जसं मेटॅलिक कॅरेक्टर आहे त्याच्यावरून आता तुम्हाला पहिले दोन प्रॉपर्टी वरून याची पण प्रॉपर्टी सांगता आलं पाहिजे. नॉन मेटल म्हटले की ते काय असतात इन्सुलेटर. काय असतात इन्सुलेटर. नॉन मेटल म्हणलं की काय असतात इन्सुलेटर. ठीक आहे. मेटॅलॉइड म्हणलं की सेमी कंडक्टर म्हणा किंवा पुअर कंडक्टर म्हणलं चालेल. सेमी कंडक्टर असतील. आणि लास्ट मेटल म्हणलं की तो काय असणार आहे कंडक्टर. काय असणार आहे कंडक्टर. हे लक्षात ठेवायचं. नॉन मेटल इन्सुलेटर इन्सुलेटर मेटॅलॉइड दोन्ही म्हणून सेमी कंडक्टर आणि शेवटचा बिस्मथ हा मेटल आहे तो काय असणार आहे कंडक्टर असणार आहे. काय असणार आहे कंडक्टर. प्रॉपर्टी लिहून घ्या सगळ्यांनी. या रिएक्टिव्हिटी लक्षात ठेवायची. सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह मेटॅलिक कॅरेक्टर. मेटल जेवढा असेल तेवढा इझिली इलेक्ट्रॉन काय करतो डोनेट करतो. त्याच्यावरून पुढे आपल्याला ऍसिडिटी हायड्राइड्स त्याचे काय तयार होतात त्याची ऍसिडिटी बेसिसिटी. ऑक्साईडची ऍसिडिटी बेसिसिटी आपल्याला एक्सप्लेन करायची. त्यासाठी हे महत्वाचं आहे. मेटॅलिक नेचर डाऊन दी ग्रुप इन्क्रीज होतं. म्हणजे बिस्मथचं मेटॅलिक नेचर ऍज कम्पेअर टू नायट्रोजन जास्त असणार आहे. डाऊन दी ग्रुप मेटॅलिक नेचर काय असतं जास्त असतं. हे लक्षात ठेवा. ह्या झाल्या फिजिकल प्रॉपर्टी. आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं पाहिजे केमिकल प्रॉपर्टीज. काय पाहिजे केमिकल प्रॉपर्टीज. ते मी सांगतो तुम्हाला. हे लिहून घ्या सगळ्यांनी अगोदर. कडे जायचे बाळांनो. केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टी मध्ये फर्स्ट आणि सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी आपल्याला शिकून घ्यायची असते ती असते ऑक्सिडेशन स्टेट. आणि ऑक्सिडेशन स्टेट शिकण्यासाठी
ऑक्सिडेशन स्टेट ही शिकण्यासाठी तुम्हाला दोन इफेक्ट येणं गरजेचं आहे, ज्यामधला फर्स्ट स्क्रीनिंग इफेक्ट और शिल्डिंग इफेक्ट आणि द सेकंड वन इज द इनर्ट पेअर इफेक्ट. दोन इफेक्ट गरजेचे आहेत. पहिला इफेक्ट असतो शिल्डिंग इफेक्ट और स्क्रीनिंग इफेक्ट आणि सेकंड वन इज द इनर्ट पेअर इफेक्ट. दोन्ही माहित असणं गरजेचं आहे. दोन्ही माहित असतील तर हा कन्सेप्ट तुम्हाला लगेच समजेल की ऑक्सिडेशन स्टेट कोणत्या एलिमेंटची काय येते त्या ग्रुपमध्ये, हे आपल्याला शिकायचं. त्यासाठी मी सुरुवातीला फर्स्ट स्क्रीनिंग इफेक्ट और शिल्डिंग इफेक्ट आपण पाहून घेऊया. स्क्रीनिंग इफेक्ट और शिल्डिंग इफेक्ट. स्क्रीनिंग और शिल्डिंग इफेक्ट काय असतं समजून घ्या. एक उदाहरण देतो तुम्हाला, त्याच्यावरून समजेल तुम्हाला. बऱ्याचशा मूवी आपण पाहतो, मूवीज पाहिलेले, ठीक आहे. बऱ्याचशा मूवीज आपण पाहिलेले. डर सिनेमा सगळ्यांनी पाहिलेला असेल, डर मूवी पाहिलेली असेल, ठीक आहे. शाहरुख, काजोल आणि सनी देओल हे असतात, ठीक आहे. तसं समजा आपण समजूया सनी देओल त्याच्यामध्ये हिरो आहे, काजल हिरोईन आहे, हा सनी देओल, ही काजोल काय हिरोईन आहे, बरोबर आहे. या दोघांमध्ये इंटरॅक्शन आहे, यांचं लग्न झालं होतं, पण या दोघांमध्ये स्ट्रॉंग इंटरॅक्शन होतं. तरी पण थर्ड इलेमेंट त्याच्यामध्ये एखादा इलेक्ट्रॉन एंटर व्हायचा प्रयत्न करतो. तसं शाहरुख इथं मध्ये करत होता, म्हणजे हिच्याकडे इंटरॅक्ट व्हायचा प्रयत्न करतो, इंटरॅक्ट. मग हा सनी देओल काय करतो, याला इंटरॅक्ट होऊन देत नाही, याला अपोज करत असतो. हिच्या बरोबर इंटरॅक्ट होऊन देत नाही, इंटरॅक्शन या दोघांचं होऊन देत नाही, त्याला काय करतो, अपोज करतो. मग आपण ते मूवी मध्ये पाहिले वेगवेगळ्या मेथड आहेत, कसा अपोज करतो, काय होतं, काय नाही पाहिले. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची, ऑलरेडी या दोघांमध्ये इंटरॅक्शन होतं. एक थर्ड काय आहे तो याच्या बरोबर इंटरॅक्ट करायला लागला की हा सुरुवातीचा जो आहे त्याला वाईट वाटलं, हा पॅरामीटरला वाईट वाटलं, तो त्याला अपोज करायला चालू करतो. सिमिलर कंडिशन किंवा सगळ्या मूवीज असतील, सिरियल्स असतील, अशाच चालू असतात. हिरो हिरोईन असतात, एखादी नवीन हिरोईन तरी येते, नाहीतर हिरो तरी येतो, मग ते एकमेकांना अपोज करत बसतात. अपोज करण्याच्या वेगवेगळ्या मेथड आहेत. तसंच सिमिलर हे न्यूक्लियस आहे. काय असतं आपलं न्यूक्लियस मध्ये असे इलेक्ट्रॉन्स असतात. समजा हे इनर इलेक्ट्रॉन ऑलरेडी प्रेझेंट आहे असं समजू. ह्या प्रोटॉनचं आणि या इलेक्ट्रॉनचं इंटरॅक्शन ऑलरेडी चालू आहे. याला कोणता इलेक्ट्रॉन म्हणायचं, इनर. काय म्हणायचं ना, इनर इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस मधला प्रोटॉन या दोघांचं इंटरॅक्शन ऑलरेडी चालू आहे. एखादा नवीन इलेक्ट्रॉन एंटर व्हायला लागला, बघा इथं त्याला वाटलं आता यावं असं वाटतं, या दोघांचं इंटरॅक्शन ऑलरेडी चालू आहे. हा जो इनर इलेक्ट्रॉन आहे, हा नवीन येणारा इलेक्ट्रॉन म्हणजे आउटर इलेक्ट्रॉन, बाहेरचा इलेक्ट्रॉन. हा इनर म्हणजे त्याच्याबरोबर ऑलरेडी आतमध्ये प्रेझेंट असणारा इलेक्ट्रॉन. या दोघांचं इंटरॅक्शन चालू आहे. नवीन एखादा यायला लागला, जेलसी होते याला, हा इलेक्ट्रॉन जळायला चालू होतो, हा याला अपोज करतो. मग याची अपोज करण्याची पद्धत काय, तर इथं असा स्क्रीन फॉर्म करतो. हा इलेक्ट्रॉन काय फॉर्म करतो, असा स्क्रीन, जसं इकडून तिकडे असं पळत असतो, म्हणजे स्क्रीन फॉर्म करतो. म्हणून या इफेक्टला म्हणायचं स्क्रीनिंग इफेक्ट और शिल्डिंग इफेक्ट. प्रोटेक्ट करतो, म्हणजे ह्या न्यूक्लियस मधल्या प्रोटॉनचं आणि नवीन येणाऱ्या आउटर इलेक्ट्रॉनचं इंटरॅक्शन होऊन द्यायचं नाही. हे कोणी ठरवलेलं असतं, इनर इलेक्ट्रॉनने. त्याच्यासाठी तो स्क्रीन फॉर्म करतो. हा जो इफेक्ट आहे या इनर इलेक्ट्रॉनचा, त्याला म्हणतात स्क्रीनिंग इफेक्ट और शिल्डिंग इफेक्ट. स्क्रीनिंग इफेक्ट काय म्हणायचं, शिल्डिंग इफेक्ट. मग न्यूक्लियसच्या सगळ्यात जवळ कोण असतं सांगा, एस ऑर्बिटल, मग पी, मग डी आणि मग एफ. म्हणजे सगळ्यात जास्त शिल्डिंग इफेक्ट असतो एस चा, मग पी चा, मग डी चा, मग एफ चा. नीट 2013 हा क्वेश्चन आला होता, शिल्डिंग इफेक्ट सगळ्यात जास्त कोणाचा आहे असा. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं, जो न्यूक्लियसच्या सगळ्यात जवळ असेल त्याचा शिल्डिंग इफेक्ट जास्त. म्हणजे याच्या जवळ, याच्या बरोबर ज्याचं इंटरॅक्शन स्ट्रॉंग असेल त्याला ते खूप वाईट वाटेल, तो दुसऱ्याला एंटर होऊन देणार नाही. म्हणजे सगळ्यात स्ट्रॉंग शिल्डिंग इफेक्ट किंवा स्क्रीनिंग इफेक्ट असतो एस, देन पी, देन डी, देन एफ. म्हणजे नीट लक्षात ठेवा, स्क्रीनिंग इफेक्ट किंवा शिल्डिंग इफेक्ट म्हणजे काय. आता डेफिनेशन सांगतो मी, कन्सेप्ट समजला असेल तर बघा. द इफेक्ट ऑफ इनर इलेक्ट्रॉन टू oppose the outer electron to interact with the nucleus of an atom by the formation of screen. म्हणजे इनर इलेक्ट्रॉन हा त्या आउटर इलेक्ट्रॉनला अपोज करतो. कशाला अपोज करतो, तर न्यूक्लियस बरोबर तो इंटरॅक्शन होऊन देत नाही. न्यूक्लियस बरोबर इंटरॅक्शन न होऊन देण्यासाठी तो काय फॉर्म करतो, स्क्रीन. म्हणून या इफेक्टला काय म्हणायचं, स्क्रीनिंग इफेक्ट और शिल्डिंग इफेक्ट. इट इज कॉल्ड एज द स्क्रीनिंग इफेक्ट और शिल्डिंग इफेक्ट.
परत एकदा समजून घ्या. The effect of inner electron which oppose the outer electron to interact with the nucleus of an atom by the formation of screen, and this effect is known as the screening effect or shielding effect. The s orbital is nearer to the nucleus of an atom, hence it has highest shielding effect or screening effect. हे नीट डोक्यात ठेवायचं. डेफिनेशन खूप सोपे, कन्सेप्ट समजून घ्या. डेफिनेशन पाठ करणं काही कोणी पण करतं, कन्सेप्ट बघा काय आहे. कन्सेप्ट सगळ्यांना समजला असेल तर मी इथे डेफिनेशन छानपैकी लिहून देणारच आहे, त्याची काळजी करायची नाही. तुम्हाला शिल्डिंग इफेक्ट, स्क्रीनिंग इफेक्ट हे कळलं पाहिजे, त्याच्यावरून तुम्हाला इनर्ट पेअर इफेक्ट कळला पाहिजे, मग आपण ऑक्सिडेशन स्टेट कडे जाऊ शकतो, त्याच्याशिवाय जाऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. ओके, आता पुढे बघा. हे झालं, इथं मी लिहून देतो पहा. द इफेक्ट ऑफ inner electron to oppose outer electron to interact with nucleus of an atom by the formation of screen, and this effect is known as shielding effect or screening effect. ओके, हे व्यवस्थित लिहून घ्या, त्याची ऑर्डर लिहून घ्या व्यवस्थित. सगळ्यात जास्त शिल्डिंग इफेक्ट असतो एस, नंतर पी, नंतर डी, नंतर एफ. शिल्डिंग इफेक्ट म्हणजे काय आणि त्याची ऑर्डर ही खूप महत्वाचं, ऑर्डर खूप महत्वाची, म्हणजे मला इनर्ट पेअर इफेक्ट तुम्हाला समजून सांगता येईल. ओके, प्लीज राईट डाऊन करा फास्ट. पहा आता नेक्स्ट, सगळ्यांचं राईट डाऊन झालं असेल तर पुढे पहा. नेक्स्ट इफेक्ट आपल्याला शिकून घ्यायचा आहे इनर्ट पेअर इफेक्ट. इनर्ट पेअर इफेक्ट आता इनर्ट पेअर इफेक्ट कोण दाखवतो पहा. दोज ऑर्बिटल विच हॅव्हिंग पुअर शिल्डिंग इफेक्ट और स्क्रीनिंग इफेक्ट, ज्यांचा शिल्डिंग इफेक्ट पुअर असतो ते इनर्ट पेअर इफेक्ट दाखवतात. काय दाखवतात? इनर्ट पेअर इफेक्ट. कसं ते पहा. आता समजा आपण डाऊन द ग्रुप गेलो, एखादा एलिमेंट असा असेल एस, पी मध्ये असे 3 असतात. समजा इथे एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, पी मध्ये 1 आहे. ग्रुप नंबर 13 चे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं असेल. इथं फक्त एस आणि पी हे दोघेच प्रेझेंट असतील, एस आणि पी दोघेच प्रेझेंट असतील तर लक्षात ठेवायचं एस चा दोघेच प्रेझेंट आहे, डी प्रेझेंट नाहीये, मग एस चा शिल्डिंग इफेक्ट खूप स्ट्रॉंग असतो. मग आता काय होतं पहा, एखादा नवीन इलेक्ट्रॉन एंटर व्हायला लागला की तो या पी मध्ये 2 जागा शिल्लक दिसतायत पहा, इथे येऊन बसेल, म्हणून हा एस ऑर्बिटल काय करतो, याचा एक इलेक्ट्रॉन इथे ट्रान्सफर करतो. याचा एक इलेक्ट्रॉन इथे ट्रान्सफर केला की मग त्याला जागा शिल्लक राहणार नाही नवीन इलेक्ट्रॉनला इथे बसायला. म्हणजे बघा हे असं होऊ शकतं, इथे एक इलेक्ट्रॉन आणि पी मध्ये किती इलेक्ट्रॉन होतील असे 2. का असं झालं? कारण की इथे फक्त एस आणि पी ऑर्बिटलच प्रेझेंट आहे. समजा इथं डी ऑर्बिटल आला, डी, तर त्याला इथंच नाही, इथं पण जागा भरपूर शिल्लक आहे. मग तो एस काय विचार करतो, चला जाऊ दे, त्याला इथं जागा भरपूर शिल्लक आहे, आपण किती जरी उड्या मारल्या तर तो तिथे येऊन बसणार आहे नवीन इलेक्ट्रॉन. मग हा पेअर जो दिसतोय तुम्हाला 2 इलेक्ट्रॉनची जोडी, ही इनर्ट म्हणून ऍक्ट होते. काय म्हणून ऍक्ट होते? इनर्ट. कधी? जर एस आणि पी 2च ऑर्बिटल असतील तर हा इलेक्ट्रॉन इथून इथे ट्रान्सफर होतो, रिॲक्ट होतोय. हे पेअर मधला एक इलेक्ट्रॉन इथे जातो आणि असं तयार होतं, तो बसून देत नाही. पण समजा अशी जर कंडिशन असेल, एस, पी आणि डी ऑर्बिटल आला की पुअर शिल्डिंग इफेक्ट असतो, माहिती आहे सगळ्यांना. समजा इथं पण अशीच कंडिशन आहे, इथं 2 इलेक्ट्रॉन, इथे 1 इलेक्ट्रॉन आहे. आता इलेक्ट्रॉनला एंटर व्हायला जागा किती शिल्लक आहे बघा. डी मधले 5 ऑर्बिटल आहेत, पी मधले 2 ऑर्बिटल आहेत. जरी एस ने इथून इथं उडी मारली तरी त्याला जागा खूप शिल्लक आहे. मग एस काय विचार करतो, आपण नाही गेलेलं बरं, आणि हा इनर्ट पेअर तयार करतो. काय तयार करतो? इनर्ट पेअर तयार करतो. या इफेक्टला या एस ऑर्बिटलच्या काय म्हणायचं? इनर्ट पेअर इफेक्ट. काय म्हणायचं? इनर्ट पेअर इफेक्ट. म्हणजे लक्षात ठेवा, जिथं जिथं डी ऑर्बिटल किंवा एफ ऑर्बिटल प्रेझेंट असतं, डी किंवा एफ, तिथं इनर्ट पेअर इफेक्ट फॉर्म होतो किंवा तयार होतो. कोणतं? कुठे कुठे? जिथं डी ऑर्बिटल प्रेझेंट आहे, जिथे एफ ऑर्बिटल प्रेझेंट आहे तिथं. जिथं फक्त एस आणि पी ऑर्बिटल आहे तिथे इनर्ट पेअर इफेक्ट काही इफेक्ट किंवा अफेक्ट करू शकत नाही. हा कन्सेप्ट समजून घ्या, महत्वाचा. कळलं सगळ्यांना?
इनर्ट पेअर इफेक्ट कधी ऍक्ट होतो आणि कधी होत नाही. ज्यावेळेस पुअर शिल्डिंग इफेक्ट असतो म्हणजे डी ऑर्बिटल किंवा एफ ऑर्बिटल प्रेझेंट असेल त्यावेळेस ही एस ऑर्बिटलची जी पेअर आहे ती इनर्ट पेअर म्हणून ऍक्ट होते. जर डी ऑर्बिटल एफ ऑर्बिटल अब्सेंट असेल तर ही एस ऑर्बिटलची पेअर इनर्ट पेअर म्हणून ऍक्ट होत नाही. तो इलेक्ट्रॉन इथे ट्रान्सफर होतो, एक्साइट होतो आणि हा मॉलिक्यूल तयार होईल म्हणजे 3 अनपेड इलेक्ट्रॉन तयार होतात. म्हणजे इथे जर विचार केला ड्यू टू फॉर्मेशन ऑफ इनर्ट पेअरचा फॉर्म झाल्यामुळं इथं तुम्हाला सिंगल इलेक्ट्रॉन एकच दिसतोय. इथं इनर्ट पेअर फॉर्म झाला नाही म्हणून तुम्हाला सिंगल इलेक्ट्रॉन किती दिसतायत? 3 दिसतायत. किती दिसतायत? 3. मग याच्यावरून आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट सांगायची. याच्यावरून काय सांगायची? ऑक्सिडेशन स्टेट. कन्सेप्ट कळाला का? जिथं जिथं डी ऑर्बिटल एफ ऑर्बिटल प्रेझेंट असतील तिथं एस ऑर्बिटल हा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करत नाही, एक्साइटेड स्टेट मध्ये जात नाही. तिथं इनर्ट पेअर फॉर्म करतो, एस ऑर्बिटल इनर्ट पेअर फॉर्म करतो. त्याच्यामुळे इथे एक सिंगल इलेक्ट्रॉन दिसतोय तुम्हाला. इथं तसं होत नाही. फक्त एस आणि पी ऑर्बिटल असल्यामुळं स्ट्रॉंग शिल्डिंग इफेक्ट असल्यामुळं ठीक आहे इथं काय होतं? इनर्ट पेअर फॉर्म होत नाही. म्हणजे जिथं शिल्डिंग इफेक्ट जास्त तिथे इनर्ट पेअर फॉर्म होत नाही. जिथे शिल्डिंग इफेक्ट कमी तिथे इनर्ट पेअर इफेक्ट स्ट्रॉंगली फॉर्म होतो. म्हणजे डी आणि एफ ऑर्बिटल लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहित असणं गरजेचं आहे. ओके, हे लक्षात राहील सगळ्यांच्या. इझी कन्सेप्ट आहे, लक्षात राहील का सांगा? इझी आहे. ओके, इनर्ट पेअर